वेलकम टू लेडी जेम. आता कसं सध्या खूप वेडिंग फंक्शन चालू आहेत. सो आमच्याकडे पण एक वेडिंग आहे, ते पण डायरेक्ट मध्य प्रदेशला. आणि या एवढ्या लांबच्या वेडिंगसाठी मी छान छान मोठे मोठे घागरे आणि लॉंग ड्रेसेस घेतले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे ज्वेलरी स्टाईल करणार आहे. सो हे ज्वेलरी कसे कॅरी करायचे ह्याचा प्रश्न नेहमी आपल्याला पडत असतो. जसं की ट्रॅव्हलिंग मध्ये एवढ्या लांबच्या प्रवासात आपण हे वेगवेगळे ज्वेलरी, बांगड्या, त्यानंतर नेक पीसेस, इयरिंग्स हे आपण एकत्र नेतो आणि ते एकदम गुंतून जातात. सो ऐन वेळेला ते आपल्याला काहीच मिळत नाही. एकदम तुटूनच जातात आणि आपला मूड पण ऑफ होतो. हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्यासाठी मी काही वेगवेगळ्या ट्रिक्स वापरते. ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, मी दर्शना. मी तुमच्यासाठी वेगवेगळे नवनवीन ज्वेलरी आणि ते कसे स्टायलिंग करायचे याबद्दलचे व्हिडिओ घेऊन येत असते. आणि आज तर खास म्हणजे तुमच्यासाठी ट्रॅव्हलिंगमध्ये ज्वेलरी कशी कॅरी करायची याबद्दलचे 5 ट्रिक्स घेऊन आली आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक बोनस टिप सुद्धा मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिला हॅक आहे स्ट्रॉ ट्रिकचा. आपल्याकडे नेहमी जे आपले चैन नेकलेसेस असतात ते ट्रॅव्हलिंगमध्ये प्रत्येक वेळी गुंतात. सो एक जी स्ट्रॉ ट्रिक आहे त्याने नेकलेस तुमचा कधीच गुंतणार नाही. हा आहे आपला लेडी जेमचा मॅग्नेट नेकपीस, जो आपण टँगल फ्री कसा ठेवायचा विथ अ स्ट्रॉ ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हा जो स्ट्रॉ मधून ही जी नेकलेसची एक साईड आहे ती आपण पास करायची इथून. हे बघा, हे आपण असं इथून पास करायचं त्या स्ट्रॉ मधून आणि ते दुसऱ्या साईडने बाहेर काढायचं. हे बघा, हे इथून बाहेर आल्यानंतर ह्याचं जे टोक आहे ते आपण इथे असं लॉक करायचं. सो हा आपला नेकपीस छानपैकी या स्ट्रॉ मध्ये आपण पॅक केला आहे आणि असा हा आपण कॅरी करू शकतो आपल्या ट्रॅव्हलिंग किटमध्ये ठेवण्यासाठी. आता नेक्स्ट हॅक आहे हा पेपर पिनचा. हा एकदम सिंपल हॅक आहे. हा पेपर पिन जस्ट असा ओपन करायचा आहे. हा असा ओपन केलेल्या या पेपर पिन मध्ये आपण हे जे हुप्स असतात ते आपण असे जस्ट ऍड करायचे. सो हे छोटे छोटे जे हुप्स असतात किंवा अशा टाईपचे हे रिंग्स असतात जे आपल्याला लगेच हाताला लागत नाहीत, म्हणजे ते कुठेही लगेच मिसप्लेस होऊ शकतात. सो हे आपण असे कॅरी केले आणि त्याला असं छोट्याशा पिशवीमध्ये ठेवले की ते ट्रॅव्हलिंगसाठी एकदम बेस्ट होऊन जातं. आपला नेक्स्ट हॅक आहे हा बँगल्ससाठीचा. आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या ड्रेसेसवर असे हे बँगल्स लागतात. तर हे बँगल्स आपण अरेंज करून ठेवले, जसे मी हे आता अरेंज केले आहेत तसे आपण अरेंज करून ठेवले ना की ते आपल्याला घालण्यासाठी एकदम इझी होतात. याच्यासाठी फक्त एक आपल्याला धागा लागणार आहे. अशी धाग्याची गुंडी असते, त्यातला फक्त एक आपल्याला छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि या तुकड्याने फक्त असं हे आपले जे बँगल्स आहेत ते असे बांधायचे. हे असे आपण बांधून ठेवूया. सो हे जे आपण अरेंज केलेले आहेत सो एकमेकांमध्ये ते जाणार नाहीत. जसेचा तसा हा सेट तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम नीट राहणार. आणि हा आपण एका अशा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून तो कॅरी करायला एकदम रेडी झाला. हे बघा, सो ते मिक्स पण नाही होणार आणि आपण जसेच्या तसे आपल्या फंक्शनच्या वेळेला घालू शकतो. चौथा हॅक आहे आपल्या स्टड्ससाठीचा. जे छोटे छोटे स्टड्स असतात जे ट्रॅव्हलिंगमध्ये एकदम लगेच हरवतात. सो आपण एक मोठा बटन घ्यायचा आणि हे जे मोठे मोठे असे जे बटन्स असतात त्याला आपले जे छोटे स्टड्स असे हे लावायचे. हे असे आपण हे असे स्टड्स बटन्सला लावून एका पिशवीत ठेवा आणि ते तुमच्या पाऊचमध्ये ठेवून ते कधीही मिसप्लेस होणार नाहीत. आता आपण पोहोचलो आहोत आपल्या शेवटच्या बोनस टिपकडे आणि ही बोनस टिप आहे आपल्या प्रीमियम नेकलेसेस सेटसाठी. जसे की हे कुंदन नेकलेस किंवा असे हे गोल्ड टोनचे किंवा हे सिल्वर टोनचे प्रीमियम नेकपीसेस जे खूप नाजूक आणि खूप महागडे असतात. सो हे नेकलेस आपण अशा झिपलॉक बॅगमध्ये ठेवले. हे बघा, ही अशा प्रकारची झिपलॉक बॅग असते, त्यामध्ये आपण ठेवले की ते खूप दीर्घकाळ टिकतात, कारण त्यामध्ये हवा जात नाही आणि ते काळे पडत नाहीत. सो असे हे इयरिंग्स सकट आपण त्याच्यामध्ये ठेवून आपल्या ट्रॅव्हलसाठी कॅरी करू शकतो. आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, जे तुम्ही Amazon वरून बाय करू शकता. आता आपण हे तयार केलेले वेगवेगळे ज्वेलरी हॅक्स
आपण अशा एका ज्वेलरी पाऊचमध्ये ठेवू शकतो. जसे की हे बघा, हे जे स्ट्रॉ पॅक्स आहेत, त्यानंतर हे आपले पिन हॅक्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सगळे आयटम एकाच पाऊचमध्ये ठेवून तयार झाला तुमचा हा ज्वेलरी किट. मला खात्री आहे तुम्हाला हे वेगवेगळे ज्वेलरीचे हॅक्स नक्कीच आवडले असतील. तुम्ही हे हॅक्स तुमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये नक्की वापरा आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या टिप्ससाठी, ज्वेलरी स्टायलिंगसाठी लेडी जेमला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आम्ही वेगवेगळे गिफ्टिंग हॅम्पर्स देखील लॉन्च केले आहेत. जर तुम्ही आमचे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर आत्ताच जाऊन बघा. तिथे तुम्हाला वेगवेगळे वेडिंगसाठीचे गिफ्ट ऑप्शन्स किंवा सिक्रेट सांतासाठीचे गिफ्ट ऑप्शन्स नक्कीच मिळतील. आणि जर ते तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर आमची वेबसाईट ladygem.in वर जाऊन तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा आणि लेडी जेम सोबत शाईन करत राहा.